वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर धडक मोर्चा काढू। गावातील वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य सचिन दशहरे व जितेंद्र सरोदे यांनी वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना देण्यात आलाय। नगरधन येथे गेल्या 1-2 महिन्यांपासून अचानक वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे। सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने विजेअभावी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। विजेची झालेली दरवाढ आणि वेळेवरही लाईट बिल भरूनही नागरिकांना व व्यापाऱ्यांना योग्य पद्धतीने सेवा मिळत नाही। परिणामी इन्व्हर्टर जनरेटरचा आधार घ्यावा लागतोय, त्यामुळे नाहक खर्च वाढत आहे। वीज प्रवाह अचानक कमी जास्त होत असल्याने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे देखील बिघडत आहेत। थोडे वादळ व पावसाचे वातावरण तयार झाले की लाईट 4-4 तास तर कधी कधी रात्रभर येत नाही, त्यामुळे गावातील नागरिकांना रात्रभर जागरण करावे लागत आहे। वीज वितरण कंपनीकडून भारनियमन जाहीर झालेले नाही, तरीही गेल्या काही दिवसांपासून दिवसभरातून अनेक वेळा लाईट जात आहे, त्यामुळे नागरिक व्यापारी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते। लाईट नसल्याने ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाक्या भरणे अवघड होतं। अचानक कमी जास्त वीज पुरवठा होत असल्याने घरगुती उपकरणे बिघडण्याचेही प्रमाण वाढले आहे। वादळ वारा व पावसाचे दिवस जवळ येत असल्याने याचे नियोजन करणे गरजेचे आहे, परंतु वीज वितरण कंपनीचे लक्ष नसल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे। वीज वितरण व्यवस्था तातडीने सुरळीत न झाल्यास सर्व गावकऱ्यांसह तीव्र मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही सचिन दशहरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। जनता टाइम्स जत टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे, उपसंपादक। एकदा तुम्ही मीटिंग मध्ये त्यावेळेस आलो शनिवार होता कालचा तुम्हाला सर्वांना सुट्टी राहते का हे सांगा पहिले। सुट्टी राहत नाही, मग तुम्ही कशा बोलले मला सुट्टी होती म्हणून? सेकंड सॅटर्डे हे आहे, तुम्हाला सांगितलं होतं मला, एवढंच बोललो तुम्हाला। सेकंड सॅटर्डे काय व्यक्तिगत कोणतं काही काम आहे? अरे काम असो किंवा नसो, तुम्ही तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे? एका साधारण व्यक्तीला आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही लोकप्रतिनिधी असल्यामुळे आम्हाला लोक फोन करून आम्हाला विचारतात सर्व गोष्टी। मला बोलण्यात कसं मी प्रत्येक लोकांना बोलतो, मी आता बोलत नाही। तुम्ही जेव्हा आमच्याशी ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही बोलता तर तुम्ही लोकांशी कोणत्या पद्धतीने बोलत असाल? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.